हातकणंगलेत दोन गटात हाय व्होल्टेज राडा झालाय। यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। एकीकडे मतदानाचा तिसरा टप्पा सुरू असतानाच दुसरीकडे दोन्ही गटात हमरीतुमरी झाली। हे नेमकं याच वेळी का घडलं? हा राडा कशामुळे रंगला? शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नेमकं काय घडलं? यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। हातकणंगले या मतदारसंघात हा संपूर्ण प्रकार घडलाय। वाळवा तालुक्यातील साकराळे गावात मतदान केंद्र आहे। या ठिकाणी 6 बूथ आहेत। या सगळ्या बूथवर एका अपक्ष उमेदवाराचं बोगस नाव आहे। तसंच त्याच्या नावानं बोगस सह्या देखील करण्यात आल्या। त्यामुळे धैर्यशील माने यांचे कार्यकर्ते प्रचंड चिडले, संतापले। त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना जाब विचारला असता दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली। त्यानंतर वादाची ठिणगी पेटली। शिंदे गटाचा कार्यकर्ता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर धावून गेला। यामुळे दोन्ही गटात धक्काबुक्की झाली आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी हा राडा थांबवण्याचा प्रयत्न देखील केला, पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। त्यामुळे हा सगळा प्रकार पाहून पोलिसांनी या राड्यात एंट्री घेतली आणि कार्यकर्त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर हा राडा थांबवण्यात आला। या संपूर्ण हाय व्होल्टेज राड्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली। ते नेमकं काय म्हणाले तेही एकदा पाहूयात। तक्रार अर्ज घेऊन गेले असता त्यांनी तक्रार अर्ज घेण्यास नकार दिला। त्यानंतर आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही तुमच्या झोनल किंवा तहसीलदार साहेबांना बोलवा आणि त्यांच्यासमोर हा विषय घ्या। तर त्यांनी ज्यावेळी झोनल साहेब किंवा इतरांना फोन केला त्यावेळी अशी माहिती त्यांनी सांगितली की आम्ही काय तक्रार घेऊ शकत नाही, तुम्हाला जी काही तक्रार करायची आहे वरती करा। मग आम्ही त्यांना सांगितले की जोपर्यंत तुमचे अधिकारी येत नाहीत तोपर्यंत आम्ही मतदान होऊन देणार नाही। आणि या पद्धतीनं मग सत्यजित सुरवरकरांची जी माणसं आहेत ती या ठिकाणी येऊन या ठिकाणी दंगा केलेला आहे, अशी ही परिस्थिती आहे। तर या ठिकाणी हे वार्ड 58 ते 63 या 6च्या 6 ठिकाणी जे बोगस मतदान प्रतिनिधी बसले त्यांच्यावरती फक्त गुन्हे दाखल व्हावेत आणि त्यांच्यावरती भारताच्या इलेक्शन कमिशनचे जे रूल्स आहेत त्याच्यानुसार त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी एवढीच आमची मागणी आहे। याच्यापेक्षा आमची जास्त काही मागणी नाही। दत्तात्रय पाटील यांनी सत्यजित पाटील सरवडकर यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी केली। त्यामुळे आता सत्यजित पाटील सरवडकर नेमकं काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, हातकणंगले। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।